नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 याच्यावर इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. तर मला वाटते हे आपलं जे आपण लेक्चर सिरीज सुरू केली होती त्याच्यामध्ये मला वाटते माझं शेवटचं लेक्चर असेल, कारण की आता वेळ राहिलेली नाही. तर त्याच्यामुळे आज एक शेवटचं मी सेशन याच्यावर टाकत आहे. तर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट, तर जे विद्यार्थी मित्र ITI प्रिन्सिपलची आता रविवारची एक्झाम देत असतील त्या विद्यार्थी मित्रांना एक रिक्वेस्ट आहे, जर काही आपले सेशन आजपर्यंत जेवढे तुम्ही बघितले, चांगला प्रतिसाद दिला, आणखी जे विद्यार्थींना वाटत असेल काही तर राहिले असतील, तर त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सेशनला सुरुवात करू. द टर्म एम्प्लॉईज द टर्म एम्प्लॉयर अंडर द एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट इन्क्लुड्स, कोण कोण एम्प्लॉयर असते म्हणते त्याच्यामध्ये, तर एनीबडी ऑफ द पर्सन इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट, तो सुद्धा एम्प्लॉयर असू शकते. लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द डिसिजन एम्प्लॉयर डिसीज एम्प्लॉयर, तो पण असू शकते. अ कॉन्ट्रॅक्टर, हे सगळे असू शकतात. ऑप्शन नंबर 4 म्हणजे ऑल ऑफ द अबव. नंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलं, अंडर द एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 द एम्प्लॉयर इज नॉट लायबल व्हेन द इंजुरी डज नॉट रिझल्ट इन डिसेबलमेंट फॉर द पिरियड एक्सेडिंग 3 days. ऑप्शन नंबर जे 2चा आहे तर 3 नंबरचा ऑप्शन आहे 3 days. नंतरचा क्वेश्चन थोडं क्लिअर करतो मी, म्हणजे व्यवस्थित दिसेल. क्वेश्चन नंबर 4 बघा आता. ऍज पर द एम्प्लॉई कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923, इफ द एम्प्लॉयर हॅज रिसिव्ड अ नोटीस इज लायबल टू पे द कॉम्पेन्सेशन, ही मस्ट डिपॉझिट इट इन द कमिशनर विदिन 30 दिवसाच्या आत त्यांना देणं गरजेचं आहे. हे महत्वाचा क्वेश्चन आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. अपॉइंटमेंट ऑफ द कमिशनर मेन्शन इन सेक्शन, कोणत्या कलमात अपॉइंटमेंट कमिशनरची अपॉइंटमेंट आहे? सेक्शन नंबर 20. हा सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा कलम आहे. नंतरचा क्वेश्चन बघा आता काय सांगितलं. क्वेश्चन नंबर 5. Whoever fails to send the report of the fatal accident and the serious bodily injury which he is required to send under the section 10B under and 18A of the Employees Compensation Act 1923 prescribe penalties for the contravention of the provision of the act which include the fine up to 5,000 रुपयापर्यंत फाईन आहे म्हणते याच्यामध्ये. खालचं एवढं महत्वाचं नाही, पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. थोडस क्लिअर करतो. 5 क्वेश्चन झाला. 6वा बघू आपण. एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. काय मध्ये, द मिनिमम अमाऊंट ऑफ द कॉम्पेन्सेशन पेबल अंडर द एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 इन द केस ऑफ द डेथ इन RS, जर डेथ असेल तर किती आहे? 1,20,000 और 50% ऑफ द वर्कर मंथली वेजेस, म्हणजे जे काही मॅक्झिमम असेल ना यातली, तर ती द्यायची असते. असं म्हणजे 1,20,000 आणि 50% हे महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनात. क्वेश्चन नंबर 7. द मिनिमम अमाऊंट of the compensation payable under the Employees Compensation Act 1923 in case of टोटल परमानंट डिसेबलमेंट ड्यू टू द ऍक्सिडेंट इज, किती आहे इथं बघा, वर किती? 1,20,000 50%, इथं काय आहे? 1,40,000 आणि 60%, आणि त्यातली जे काही मॅक्झिमम असेल 1,40,000 और 60%, याच्यामधली जे मॅक्झिमम असेल ती त्याला देण्यात येईल, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रश्न जर बघायचं इथं की डेथ आहे का टोटल परमानंट डिसेबिलिटी आहे, हे बघणं महत्वाचं आहे. हे एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे, दोन्ही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. पुढचा क्वेश्चन, अंडर द सेक्शन 30 द एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 अँड अपील टू द हायकोर्ट अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ द कमिशनर मस्ट बी फिल विदिन अँड द अमाऊंट नॉट लेस दॅन, म्हणजे 60 दिवसाच्या आत त्याला अपील फिल करायचे आहे, आणि 10,000पेक्षा ते म्हणजे नसलं पाहिजे, म्हणजे विदिन द मस्ट बी विदिन अँड नॉट लेस दॅन 10,000, 10,000पेक्षा कमी नसलं पाहिजे तरच ते अपील करता येते. क्वेश्चन नंबर 9. टोटल सेक्शन ऑफ एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट किती आहे? तर 36 कलम आहेत किंवा 36 आर्टिकल आहे. तर ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 10 बघा. द रिप्लेसमेंट ऑफ द वर्ड वर्कमॅन विथ द एम्प्लॉईज इन द वर्कमॅन कम्पेन्सेशन ऍक्ट वॉज मेड बाय विच अमेंडमेंट, किती अमेंडमेंट आहे? वर्कमॅन कम्पेन्सेशन ऍक्ट 2009 ची अमेंडमेंट, त्याच्यामध्ये ही म्हणजे जो वर्कमॅन शब्द आहे त्याच्या जागी एम्प्लॉईज हा शब्द टाकण्यात आलेला आहे. तर वर्कमॅन कम्पेन्सेशन अमेंडमेंट ऍक्ट 2009 हे महत्वाचं आहे.
क्वेश्चन नंबर 11 बघा, द डेफिनेशन ऑफ द कॉम्पेन्सेशन अंडर द एम्प्लॉईज कॉम्पेन्सेशन ऍक्ट 1923 इज गिव्हन इन 2C मध्ये. सी आणि कॉम्पेन्सेशन हे असं लक्षात ठेवायचं, कुठेही कन्फ्युज होण्याचं कारण नाही. एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा क्वेश्चन आहे. 2C कॉम्पेन्सेशन सांगितलेलं आहे. 11 झालं. क्वेश्चन नंबर घ्या आता 12. द वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट नॉट ऍप्लिकेबल टू कोणाला नाही, मेंबर ऑफ द आर्म फोर्स ऑफ द युनियन, बरोबर आहे. एम्प्लॉईज कव्हर अंडर द स्टेट इन्शुरन्स ESI ऍक्ट 1948. नंतर कॅज्युअल वर्कर नॉट एम्प्लॉईड इन द एम्प्लॉईज ट्रेड ऑर बिझनेस, हे सगळे आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे यांच्यासाठी हा ऍक्ट लागू नाही असं म्हणत आहे. म्हणजे हा ऍक्ट लागू नसणार आहे. नंतरचा क्वेश्चन किती 12 झाले. हा क्वेश्चन नंबर 13. हा नोटीस ऑफ द क्लेम फॉर द कॉम्पेन्सेशन मेन्शन इन द आर्टिकल, कोणत्यामध्ये 10 मध्ये सांगितले. ऑप्शन नंबर 1 नंबरचं करेक्ट आहे. म्हणजे 10 आर्टिकल 10 किंवा सेक्शन 10 मध्ये नोटीस अँड क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन हे मेन्शन केलेलं आहे. नंतरचं क्वेश्चन 13 झाले. 14 नंबरचा क्वेश्चन बघा आता. द क्लेम फॉर द कॉम्पेन्सेशन मस्ट बी फिल बिफोर द कमिशनर विदिन इयर्स, म्हणजे 2 वर्षाच्या आत ते फिल करायचं आहे. अदरवाईज ते म्हणजे डिस्क्वालिफाय होणार. म्हणजे 2 वर्ष हे लक्षात ठेवायचं आहे. मेडिकल एक्झामिनेशन मेन्शन इन द सेक्शन 11 मध्ये मेन्शन केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 16. द एम्प्लॉयर मस्ट ऑफर द मेडिकल एक्झामिनेशन विदिन 3 दिवसाच्या आत करायचं आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. स्पेशल प्रोव्हिजन रिलेटेड टू द मास्टर अँड सीएमएस इन सेक्शन 15 मध्ये मेन्शन केलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. तर हे याच्यामध्ये मी 17च क्वेश्चन घेतलेले आहे. तर होप करतो की काही कामाचे असतील क्वेश्चन किंवा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं आपण हे सेक्शन जे लेक्चर सिरीज आहे इथं आपण आता हे स्टॉप करणार आहोत.